हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत करतो. आपण क्लास 8 स्टँडर्ड या स्टँडर्डचा फोर्स आणि प्रेशर हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. आजचा आपला याचा लेक्चर नंबर 2. लेक्चर 1 मध्ये आपण काय काय डिस्कस केलं स्टुडंट्स? तर आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे फोर्स म्हणजे काय त्या अगोदर आपण शिकलो. त्याच्यानंतर फोर्सचे आपण दोन टाइप बघितले. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय. मग आपण त्याची एक लिस्टही बनवली की कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये कोणकोणते येतात. आपला मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स आपण शिकलो, राईट. याच्यामध्ये आपण त्या लिस्ट बनवली. कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये कोणकोणते फोर्सेस किंवा कोणकोणते एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो ते आपण टाकलं. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये काय काय सांगितलं होतं आपण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो किंवा मॅग्नेटिक फोर्स हा कशा प्रकारचा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो हे मॅग्नेटच्या सहाय्याने आपण त्या दिवशी डिस्कस केलं. आज आपल्याला काय शिकायचंय तर बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, राईट. या दोन गोष्टी आणि समोर काही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत. खूप बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या आपल्याला परत रिपीट होणार 9 स्टँडर्ड मध्ये, 10 स्टँडर्ड मध्ये आपल्याला वारंवार या कन्सेप्ट येणार आहेत. त्यामुळं काय तर एकही कन्सेप्ट तुम्ही स्किप करू नका. आजचं जर लेक्चर तुम्ही स्किप केलं तर याचा त्रास तुम्हाला 9 स्टँडर्ड मध्ये पण होणार, 10 स्टँडर्ड मध्ये पण होऊ शकतो. त्याच्यामुळे इथेच 8वी मध्ये या कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा जेणेकरून नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये किंवा समोर तुम्हाला या कन्सेप्टचा कुठेही अडचण येणार नाही. चला मग आपण आता सुरू करू. सगळ्यात अगोदर आपल्याला काय शिकायचंय बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स, राईट. तर तुमच्या समोर एक इमेज दिसतीये. या इमेजच्या माध्यमातून आपण शिकायचा ट्राय करू. बॅलन्स फोर्स म्हणजे काय असेल? बॅलन्स म्हणजे काय, काहीतरी गोष्ट बॅलन्स होत असेल, राईट. म्हणजे त्याला आपण बॅलन्स फोर्स म्हणू शकतो. बघा इथे एक इमेज दिसतीये. इथे एक बॉल घेतलाय आपण आणि या बॉलवर काय केलं या दोन्ही मुलांनी तर इक्वल फोर्स. सपोज आपण फोर्स कशामध्ये आपण मेजर करतो तर फोर्स आपण मेजर करतो न्यूटन मध्ये, राईट. मग आपण कन्सिडर करू की या स्टुडंटने किंवा या मुलाने काय केलं, इकडनं सपोज 5 न्यूटनचा फोर्स या बॉलवर अप्लाय केला आणि या मुलाने या साइडने सेम टू सेम 5 न्यूटन एवढा फोर्स या बॉलवर अप्लाय केला. मग काय झालं तर बॅलन्स फोर्स म्हणजे हे जे फोर्सेस त्यांनी इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनला त्यांनी ते जे फोर्सेस त्या बॉलवर अप्लाय केले त्याच्यामुळे ते फोर्सेस काय झाले, बॅलन्स झाले. आणि बॅलन्स झाल्यामुळे काय झालं तर तो जो बॉल आहे तो एकाच ठिकाणी असणार. म्हणजे काय आपल्याला याच्यातनं काय शिकायचंय की बॅलन्स फोर्स जेव्हा आपण अप्लाय करतो कोणत्याही ऑब्जेक्टवर, इक्वल जो बॅलन्स फोर्स आपण अप्लाय करतो त्याच्यामुळे काय होतं, ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची हालचाल होत नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय तर ते फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतात. म्हणजे ते बॅलन्स केल्यामुळे काय होतं, इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनने हे फोर्सेस अप्लाय होताना ते दिसतात. त्याच्यामुळे काय होईल, ऑब्जेक्ट हलणार नाही. परंतु इथे काय होतंय बघा, हे मुलं काय करतायत तर सेम टू सेम आहे. हे दोन मुलाच्या ऐवजी आपण इथे दोन मुले दाखवलेत आणि हे काय करतात एका बॉक्सला समोर ढकलायचा ट्राय करतायत. आता इथे काय होईल तर इकडनं बॅलन्स आहे का इथे कुठे नाही. हे काय करतायत एक साइडनेच फोर्स अप्लाय करताय. म्हणजे काय होईल, हा बॉक्स जो आहे तो समोर ढकलला जाईल आणि समोर ढकलला गेल्यामुळे काय होईल, तो बॉलचं एक मोशन त्याला प्राप्त होईल, राईट. म्हणजे त्याची पोझिशन चेंज होईल. म्हणजे काय या गोष्टीतनं आपल्याला काय शिकायचंय तरी बघा इथे अनबॅलन्स फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स आणि बॅलन्स्ड फोर्स. अनबॅलन्स फोर्स म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला जर मोशन म्हणजे गती किंवा त्याची हालचाल करायची असेल किंवा त्याची शेप, साईज कोणतीही गोष्ट आपल्याला घडवून आणायची असेल तर आपल्याला त्याच्यावर अनबॅलन्स फोर्स ऍक्ट करायला लागेल. तेव्हा तो ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होईल. आणि इथे बॅलन्स फोर्सेसच्या किंवा बॅलन्स फोर्सच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला किंवा या इमेज मधून आपल्याला काय कळतं तर बॅलन्स फोर्स जेव्हा आपण ऍक्ट करतो तेव्हा तो ऑब्जेक्ट एकाच ठिकाणी असतो. मग आपल्या बुक मध्ये त्यांनी काय केलं, एक ऍक्टिव्हिटी दिली. आपण हे आपल्या एक्झाम्पल मधून तर कन्सेप्ट ही समजून घेतली, पण आपल्या बुक मधली जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपण आता काय करू समजून घेऊ. त्यांनी काय सांगितलंय की टेक अ कार्डबोर्ड बॉक्स. बघा एक बॉक्स घ्या असं म्हणतात, राईट. एका टेबलवर एक बॉक्स ठेवलाय आणि या बॉक्सला काय केलं त्यांनी, एक स्ट्रिंग, बघा एक थिक स्ट्रिंग टू इट्स टू साइड्स. म्हणजे काय केलं, या बॉक्सच्या दोन्ही साइडला एक दोरी घ्या आणि ही जी दोरी आहे ही दोरीला काय करायचंय, दोन पॅन जे आहे ज्याच्यामध्ये आपण वेट मोजतो, बघा वजन मोजण्याचे जे पॅन असतात ते दोन्ही साइडला बघा इक्वल साइडला ते दोन्ही पॅन घ्या आणि वरती एक बॉक्स घ्यायचं त्यांनी आपल्याला सांगितलं. मग ऍक्टिव्हिटी काय सांगते किंवा या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला काय क्लिअर होतं की बघा एका टेबलवर जेव्हा आपण हा बॉक्स ठेवला त्या बॉक्सला दोन्ही साइडने आपण ही स्ट्रिंगने काय केले, दोन पॅन त्याला अटॅच केले आणि पॅन अटॅच केल्यानंतर काय केलं, पहिली स्टेप याच्यामध्ये इक्वल साइडचे वेट आपण टाकले. सपोज आपण असं म्हणू की दोन्ही साइडने आपण 1 kg
किंवा 1-1 किलोचे वेट दोन्ही साइडने जर आपण ठेवले तर काय होईल, या बॉक्सची हालचाल होईल का? सेम टू सेम आहे. ही जी इमेज आपल्याला आपण समजून घेतली, या इमेजचीच ऍक्टिव्हिटी आपण या बुक मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण काय केलं, या बॉक्सच्या दोन्ही साइडला एक दोरी बांधली आणि त्या दोरीला 2 पॅन अटॅच केले आणि त्याच्यामध्ये काय केलं, सपोज 1-1 किलोचे आपण त्याच्यामध्ये वेट टाकले तर तो टेबलवर जो ठेवलेला बॉक्स आहे तो हालचाल होईल का त्याची? नाही. पण याच्याच अपोजिट डायरेक्शन मध्ये आता मी काय करतो, इकडे 1 kg ठेवतो इथे आणि इथे काय करू आपण 2 kg करू, म्हणजे इकडे आपण या साइडला वेट वाढवू. मग काय होईल, आता पहिले बॅलन्स झाला होता दोन्ही साइडने 1 kg काय झालं, फोर्स जो आहे तो बॅलन्स झाला, राईट. आता काय झालं, हा जो बॉक्स आहे याची हालचाल कुठे होईल मग, तर या साइडला जे 2 kgचा वेट आपण लावलंय त्या साइडला हा बॉक्स हालचाल करेल. म्हणजे या ऍक्टिव्हिटी मधनं आपल्याला हे कळतं की बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स, जेव्हा फोर्सेस बॅलन्स होतात त्यावेळी ऑब्जेक्ट हालचाल करत नाही. कारण का, तर ते फोर्सेस एकमेकांना इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनला असतात आणि ते एकमेकांना काय म्हणतात, नील, ज्याला आपण हा शब्द वापरू शकतो की ते एकमेकांना ±0 असं आपण म्हणू शकतो की दोन्ही इक्वल अपोजिट डायरेक्शनला झाले, दोन्ही बॅलन्स झाले, म्हणून तो ऑब्जेक्ट जो बॉक्स आपण वरती ठेवला तो काही हालचाल त्याने केली नाही, राईट. परंतु जेव्हा आपण इथे 2 kg आणि इकडे 1 kg म्हणजे जेव्हा अनबॅलन्स मासेसमुळे एक अनबॅलन्स झाला आणि तो बॉक्स काय होईल, या साइडला त्याची हालचाल होईल. म्हणजे या ऍक्टिव्हिटी मधनं आपल्याला हे कळतं की बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स नेमकं काय आहे, ही नेमकी कन्सेप्ट काय आहे हे आपल्याला कळतं. बघा, इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन बोथ द पॅन्स व्हेन इक्वल मासेस आर केप्ट इन देम. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण इक्वल मासेस त्याच्यामध्ये टाकले, 1-1 kg चे जेव्हा आपण इक्वल मास त्याच्यामध्ये घेतलं किंवा त्या पॅन मध्ये जेव्हा 1-1 kg चे मासेस आपण जेव्हा पुट केले तेव्हा काय झालं, दोन्हीवर पण इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झाला. बघा, इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन बोथ द पॅन्स. त्या दोन्ही पॅनवर काय झालं तर इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट झाला. का, तर ते मासेस जे आहे ते इक्वल वेटचे होते म्हणून. पण जेव्हा आपण त्याचं वेट एका साइडला वाढवलं आणि एका साइडला कमी केलं तर तेव्हा काय झाला, तर तो जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो एकावर जास्त अप्लाय झाला, एकावर कमी अप्लाय झाला. म्हणून काय झाला, आपला जो वरती ठेवलेला बॉक्स होता त्याची हालचाल झाली. म्हणजे या गोष्टीतनं आपल्याला बॅलन्स आणि अनबॅलन्स हे फोर्सेस नेमके काय असतात ही कन्सेप्ट आपल्याला इथे क्लिअर झाली असेल असं मी समजतो. आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे येऊ. बघा, काही पॉइंट त्यांनी आपल्याला सांगितले ते आपण एकदा डिस्कस करू. काय सांगतो, पहिला पॉइंट काय आहे, इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन. जर एखाद्या ऑब्जेक्टवर सेम डायरेक्शनला इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट इन सेम डायरेक्शन अ फोर्स इक्वल टू देअर ऍडिशन ऍक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे काय, तर बघा या इमेज मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो हा पॉइंट काय आहे. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर एकाच डायरेक्शनने फोर्स अप्लाय होत असेल, बघा इथे काय झालं, या मुलाने सपोज आपण कन्सिडर करू, हा जो अलीकडचा या साइडचा जो मुलगा आहे सपोज आपण कन्सिडर करू, याने 5 न्यूटन फोर्स याच्यावर ऍक्ट केला, राईट. आणि हा जो पलीकडच्या साइडचा मुलगा आहे त्याने पण सपोज 5 न्यूटनचा फोर्स या बॉक्सवर अप्लाय केला. मग पॉइंट काय सांगतो आपल्याला की जो दोघांनी जर 5 आणि 5 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट केला असेल तर जो टोटल फोर्स या बॉक्सवर ऍक्ट झाला तो किती असेल, तर या दोघांची ऍडिशन म्हणजे किती, तर 10 न्यूटन. म्हणजे जेव्हा आपण एकाच साइडने, बघा पॉइंट आपण परत एकदा रीड करू, इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन अ फोर्स इक्वल टू देअर ऍडिशन. इक्वल टू देअर काय, आपल्याला वर्ड कोणता इथे शब्द कोणता महत्वाचा आहे, ऍडिशन. म्हणजे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर, मग तुम्ही घरातले कोणताही ऑब्जेक्ट घ्या, आपण 2-3 मित्र एकत्र आलो सपोज आणि एखादा ऑब्जेक्ट ठेवलाय, राईट. मग आपण 3 मित्र एकत्र आलो, मग तिघांनी पण काय केलं, एका साइडने इकडनं फोर्स अप्लाय केला. एकाने केला पहिल्याने सपोज 2 न्यूटनचा, दुसऱ्या मित्राने केला सपोज 4 न्यूटनचा आणि तिसऱ्या मित्राने या ऑब्जेक्टला ढकलायचा प्रयत्न केला, त्याने आपण समजू की 6 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट केला. मग काय आपला पॉइंट काय सांगतो की
a force equal to their addition acts on that object. मग या टोटल ऑब्जेक्टवर किती फोर्स ऍक्ट झाला तर या सगळ्यांची ऍडिशन जेव्हा आपण करू तर त्या ऑब्जेक्टवर तेवढा फोर्स ऍक्ट झाला असं आपल्याला हा पॉइंट सांगतो. पॉइंट नंबर सेकंड काय म्हणतो, इफ टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट इन डायरेक्शन अपोजिट टू इच अदर. आता बघा इथे अपोजिट डायरेक्शनला बघा सेम टू सेम ऑब्जेक्ट घेऊ आपण हा. आता अपोजिट डायरेक्शनला जर फोर्स ऍक्ट झाला म्हणजे इकडने या साइडने आणि या साइडने तर मग काय सांगतात, अपोजिट टू इच अदर अ फोर्स इक्वल टू देअर डिफरन्स ऍक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. मग नेट फोर्स किती ऍक्ट होईल या ऑब्जेक्टवर. सपोज या साइडने 10 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट झाला आणि या साइडने सपोज 7 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट झाला. मग टोटल फोर्स या ऑब्जेक्टवर किती ऍड होईल किंवा नेट फोर्स किती होईल या ऑब्जेक्टवर. तर आपल्याला काय काय सांगितलंय की 10 न्यूटन मायनस 7 न्यूटन इज इक्वल्स टू किती तर 3 न्यूटन हा टोटल फोर्स या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा असेल. इथे काय झालं, ऍडिशन झाली. का तर ते फोर्सेस जे आहे ते एकाच साइडने अप्लाय होत होते त्या ऑब्जेक्टवर, परंतु जेव्हा फोर्सेस अपोजिट डायरेक्शनने ऍक्ट होतात तेव्हा काय करायचं आपल्याला त्या दोन फोर्सेसची म्हणजे सबट्रॅक्शन करायला लागते. की का तर ते फोर्सेस अपोजिट डायरेक्शनला आहेत ते एकमेकांना. बघा इथे 10 न्यूटनचा आणि इथे 7 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट झाला. मग टोटल फोर्स नेट फोर्स या ऑब्जेक्टवर किती ऍक्ट झाला असं सांगायचं असेल तर आपण कसं सांगणार की हा 10 न्यूटन मायनस हा 7 न्यूटन म्हणजे नेट फोर्स त्या ऑब्जेक्टवर जो ऍक्ट होईल तो आहे 3 न्यूटन. हाच आपल्याला हा पॉइंट इथे एक्सप्लेन करतो. तिसरा पॉइंट काय, अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. फोर्स ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी का तर त्याला मॅग्निट्यूडही आहे आणि डायरेक्शन पण आहे. बघा इथे प्रत्येक वेळी आपण डायरेक्शनचा यूज करतोय. फोर्स कोणत्या डायरेक्शनने ऍक्ट केला, जिथे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय तर हे 10 न्यूटन 5 न्यूटन 7 न्यूटन म्हणजे काहीतरी मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन पण आहे तिथे. म्हणजे काय तर फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. बरोबर, फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स ही जी क्वांटिटी आहे याला मॅग्निट्यूडही आहे आणि एक स्पेसिफिक डायरेक्शन पण आहे म्हणून ती काय आहे वेक्टर क्वांटिटी. त्याच्यानंतरचा मुद्दा, इफ मोर दॅन वन फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी देन इफेक्ट ऑन द बॉडी इज ड्यू टू द नेट फोर्स. म्हणजे हा सेम पॉइंट आहे. इफ मोर दॅन वन फोर्सेस, बघा हाच ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टवर एकापेक्षा जास्त फोर्सेस ऍक्ट झाले. इथे 2 न्यूटनचा, इथे 4 न्यूटनचा, इथे 6 न्यूटनचा. मग नेट फोर्स किती तर पूर्ण जे फोर्सेस ऍक्ट झाले त्यांची पूर्ण ऍडिशन. ऍडिशन का केली ते समजून घ्या. ऍडिशन का केली कारण हे जे फोर्सेस आहेत हे पूर्ण एकाच डायरेक्शनने ऍक्ट होत आहेत म्हणून इथे ऍडिशन करायची. मग आपण या इमेज मध्ये सांगू शकतो की हे जे मुलांनी फोर्स ऍक्ट केलाय तो एका साइडने आहे म्हणजे याची काय होईल तर ऍडिशन होईल. आणि इथे आपण जर सांगायचं झालं तर सपोज या मुलाने असं कन्सिडर करू की 15 न्यूटनचा फोर्स ऍक्ट केला आणि या मुलाने सपोज आपण कन्सिडर करू की 5 न्यूटनचा केला. तर मग नेट फोर्स या ऑब्जेक्टवर किती होऊ शकतो तर 15 मायनस 5 म्हणजे किती तर 10 न्यूटन एवढा फोर्स या बॉलवर ऍक्ट होऊ शकतो. का तर ते इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणून त्याची सबट्रॅक्शन करायची. ऍडिशन कशी आणि सबट्रॅक्शन कधी करायची हे तुम्हाला समजलं पाहिजे, राईट. त्याच्यानंतरचा आता पॉइंट आहे इनर्शिया. बघा फोर्स बद्दल आपण पूर्ण डिटेल माहिती घेतली. फोर्स काय, कॉन्टॅक्ट फोर्स काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय, बॅलन्स फोर्स काय, अनबॅलन्स फोर्स काय, राईट. आता आहे इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय, खूप म्हणजे काय सोपी कन्सेप्ट आहे इनर्शिया म्हणजे. बघा, द टेंडेन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. इनर्शिया म्हणजे काय खूप सोपं आहे स्टुडंट्स. म्हणजे शब्द भलेही शब्द कधी कधी आपल्याला तो अवघड वाटू शकतो पण तो जर आपण आपल्या काय म्हणता येईल लाईफशी जर आपल्याला कनेक्ट करता आला किंवा डे टू डे आपल्या इन जनरल लाईफशी जर त्याला उदाहरणाच्या एक्झाम्पलच्या माध्यमातून जर त्याला कनेक्ट करता आलं तर ती कन्सेप्ट खूप म्हणजे सोपी होते आपल्यासाठी. मग आपण त्याला वर्ड्स मध्ये कसंही एक्सप्लेन करू शकतो, त्याची डिफाईन करू शकतो, त्याचे एक्सप्रेशन मांडू शकतो, त्याचे वेगवेगळ्या अँगलने आपण जे हे असतात काय म्हणता येईल फॉर्म्युले वगैरे त्याचे आपण एक्सप्रेस करू शकतो. फक्त काय तर ती कन्सेप्ट आपल्याला कळाली पाहिजे. मग इनर्शिया म्हणजे काय, इनर्शिया ही प्रत्येक बॉडीची अशी टेंडेन्सी असते, द टेंडेन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड ॲज इट्स इनर्शिया. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची अशी टेंडेन्सी प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये असते. तुमच्यात म्हणजे एखादी सजीव असो निर्जीव असो कोणतीही बॉडी असो तिच्यामध्ये एक टेंडेन्सी असते. बघा टेंडेन्सी कशी तर सपोज एखादा टेबल आहे
घरामध्ये एखादा टेबल ठेवलाय राईट, मग त्या टेबलला आपण जर फोर्स ऍक्ट नाही केला त्या टेबलवर तर तो टेबल वर्षानुवर्ष तिथेच पडून राहणार राईट. म्हणजे काय, ती टेबलची जोपर्यंत आपण त्याची स्टेट चेंज करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तो त्याच्या सिच्युएशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करणार. याचाच दुसरा एक्झाम्पल कसं देऊ शकतो की एखादी कारमध्ये आपण ट्रॅव्हल करतोय, बरोबर, कारमध्ये ट्रॅव्हल करतोय तर मग आपण एखाद्या वेळी गाडी जर थांबवायची असेल आपल्याला, तर थांबवायची असेल तर आपल्याला काय करायला लागतं, ब्रेक मारायला लागतात. म्हणजे काय, तर कार मोशन मध्ये आहे तर ती कंटिन्युअस मोशन मध्येच राहणार आहे जोपर्यंत आपण ब्रेक लावत नाही. तो टेबल आपण घरामध्ये ठेवलाय तो जोपर्यंत तिथेच राहणार जोपर्यंत आपण त्याच्यावर कसल्याही प्रकारचा फोर्स ऍक्ट करत नाही. म्हणजे काय, तर टेंडेन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट, म्हणजे प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे, मग कार असो, बस असो, किंवा आपल्या घरामधले काही कोणत्याही गोष्ट, टीव्ही, फ्रीज, हे जे ऑब्जेक्ट असतात हे त्यांच्या स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्यांच्याच स्टेटमध्ये राहत असतात जोपर्यंत एखादा एक्सटर्नल फोर्स त्यांच्यावर अप्लाय होत नाही. मग त्या ऑब्जेक्टची ही जी टेंडेन्सी असते त्याला काय म्हणायचं, इनर्शिया. बघा, डेफिनेशन आपल्याला विचारू शकतात, द टेंडेन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इनर्शिया. इनर्शिया म्हटलं की तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की इनर्शिया काय आहे, तर त्या ऑब्जेक्टची टेंडेन्सी आहे त्याच्या एक्झिस्टिंग स्टेट मध्ये राहण्याची. त्या ऑब्जेक्टची जी टेंडेन्सी असते त्याला काय म्हणायचं, इनर्शिया राईट. मग इनर्शियाचे काही टाइप्स असतात. बघा, इनर्शिया म्हणजे काय आपण शिकलो, मग त्याचे टाइप काय आहे. पहिला टाइप, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. बघा, हे शब्द महत्वाचे आहेत. स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा स्टेट ऑफ रेस्ट मध्ये राहण्याची जी टेंडेन्सी असते. मग इथे आपण टेबलचं एक्झाम्पल, आपला टेबल म्हणा, घरामधलं फ्रीज, कॉट, हे जिथल्या तिथेच पडून असतात वर्षानुवर्ष. म्हणजे त्यांची ती टेंडेन्सी काय, तर बघा, an object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. एखादा ऑब्जेक्ट जर स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असेल तर त्याची जी प्रॉपर्टी असते, इनहरंट प्रॉपर्टी, बघा, an object in the state of rest cannot change its state. तो ऑब्जेक्ट जो आहे तो त्याची जी स्टेट आहे तो चेंज करणार नाही. कॅनॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स इनहरंट प्रॉपर्टी, कारण त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी, तर इनर्शिया, त्या स्टेट मध्येच राहण्याची. मग चेअर, इथे एक्झाम्पल आपण सांगू शकतो, चेअर, टेबल, बरोबर. म्हणजे काय, यांची टेंडेन्सी काय असते, तर त्यांच्याच स्टेट मध्ये राहण्याची. बघा, आपण जोपर्यंत चेअरला उचलत नाही तोपर्यंत तिथेच राहणार, म्हणजे स्टेट ऑफ रेस्ट मध्येच राहणार. म्हणजेच आपण काय याला एक्सप्लेन करू शकतो, तर इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे काय, an object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called as inertia of the state of rest. राईट. मग याचं एक्झाम्पल दुसरं कसं देऊ शकतो आपण, तर जेव्हा आपण बस मध्ये बसलेलो असतो, बघा, बस मध्ये बसलेलो असतो आणि काय होतं, अचानक जेव्हा बस स्टार्ट होते, राईट, अचानक बस जेव्हा स्टार्ट होते तर काय होतं, आपण एकदम बॅक साइडला म्हणजे त्या सीटकडे आपण उडल्या जातो का, बस समोर जायला लागते आणि आपण एकदम आपल्याला बॅकवर्ड जर्क मिळतो. याचं रिझन काय, कारण आपण बसलेलो असतो, म्हणजे आपल्या बॉडीची टेंडन्सी असते की काय, आपण रेस्ट मध्ये बसलेलो आहे बसमध्ये, तर आपल्याला आता रेस्ट मध्ये राहायचंय. पण जेव्हा बस स्टार्ट होते, अचानक जेव्हा बस समोर निघायला लागते, तेव्हा आपण बॅकवर्ड जर्क आपल्याला एक फील होतो. बघा, तिची प्रॉपर्टी, कारण का आपली बॉडी ऑलरेडी स्टेट मध्ये असते आणि मग तिला मोशन मध्ये यायला थोडासा वेळ लागतो. मग तिची मधली जी स्टेट असते किंवा ती जी फेज असते तिला काय म्हणायचं, मग इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. तो जो जर्क आपल्याला मिळतो, बॅकवर्ड जर्क, त्याला काय म्हणायचं, मग इनर्शिया ऑफ स्टेट, म्हणजे इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. का, तर आपली बॉडी स्टेट ऑफ रेस्ट मध्ये होती, आपण एकदम रेस्ट मध्ये बसलेलो होतो आणि अचानक मोशन प्राप्त झाल्यामुळे आपल्या बॉडीला ती स्टेट चेंज करण्यासाठी, जो इनर्शिया आहे किंवा ही स्टेट चेंज करण्यासाठी जी काही फोर्स म्हणा किंवा जी काही कंडिशन तिथे घडून येते त्याला काय म्हणायचं, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. मग याच्या बघा, दुसरा याचा जो टाइप आहे, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट झाला. आता इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ मोशन म्हणजे काय बघू आपण. याचा दुसरा टाइप, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ मोशन. बघा, द इनहरंट प्रॉपर्टी, सेम टू सेम डेफिनेशन आपल्याला विचारू शकतात. इनर्शिया म्हणजे काय, मग इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट काय, किंवा इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ मोशन काय. मोशन म्हणजे काय, द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच
इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. आता इथेच आपण बसचं एक्झाम्पल परत रिपीट करू शकतो. कसं? तर आता आपली बस सुरू आहे, आपण मस्त मोशन मध्ये आहे, एकदम स्पीड मध्ये जातोय आणि अचानक काहीतरी ड्रायव्हरने काय केलं, ब्रेक मारला. राईट, ब्रेक मारला की ते आपण काय होतो, समोर चालले जातो. म्हणजे फॉरवर्ड आपल्याला एक जर्क मिळतो. म्हणजे काय, प्रत्येक ऑब्जेक्टची एक टेंडन्सी असते की आता मी मोशन मध्ये आहे तर मला मोशन मध्ये राहू द्या, नाहीतर स्टेट मध्ये असेल तर स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असेल तर स्टेट ऑफ रेस्ट मध्ये राहू द्या. आता इथे काय, या सिच्युएशन मध्ये आपण मोशन मध्ये होतो बसमध्ये, परंतु अचानक ब्रेक मारल्यामुळे काय झालं, आपण एकदम अचानक समोर चालले जातो. का? तर बस थांबली, परंतु आपली बॉडीची टेंडन्सी आता काय झाली आहे, तर आपल्याला मोशन मध्ये राहायचंय, म्हणून आपण काय होतं, समोर एकदम झुकल्या जातो. म्हणजे ती जी गोष्ट तिथं घडते आपल्या आता समोर, तुम्ही कधी बसमध्ये जर बसलेले असाल तर या गोष्टी, या कन्सेप्ट तुमच्या नजरेसमोर आल्या पाहिजे की आता आपण इनर्शिया कोणता आहे, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ मोशन. म्हणजे काय, ब्रेक मारला की लगेच आपल्याला ते क्लिक झालं पाहिजे की अरे हे कशामुळे घडून आलं, तर इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ मोशन. मग त्याची डिफाइन कसं करायचं, द इनहेरंट प्रॉपर्टी. इनहेरंट म्हणजे काय, तर त्या ऑब्जेक्ट मध्ये असणारी त्याची स्वतःची एक टेंडन्सी किंवा प्रॉपर्टी. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इज कॉल्ड एज इनर्शिया ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इव्हन आफ्टर. इथे त्यांनी एक्झाम्पल कशाचं दिलंय, तर फॅनचं एक्झाम्पल दिलंय. बघा, आपण फॅन जेव्हा स्विच ऑफ करतो किंवा अचानक लाईट गेली तर आपला फॅन थोडा वेळ फिरत असतो. का? तर तो मोशन मध्ये असतो, पण त्याला स्टेट ऑफ रेस्टला यायला वेळ लागतो. का? तर त्याची एक टेंडन्सी आहे, तो जो फॅन आहे तो अगोदर असा फिरतच असतो. राईट, आणि अचानक आपण स्विच ऑफ केलं की त्याला थोडासा रेस्ट मध्ये यायला वेळ लागतो. का? तर त्याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी असते, मग इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ मोशन. तिसरे, आता याचा तिसरा टाइप, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ डायरेक्शन किंवा डायरेक्शनल इनर्शिया. याचा तिसरा जो टाइप आहे, डायरेक्शनल इनर्शिया. डायरेक्शनल इनर्शिया म्हणजे काय, द इनहेरंट प्रॉपर्टी, सेम टू सेम डिफाइन विचारलं की एक काय म्हणतात, एक तो डेफिनेशनचा एक ढाचा आपल्या समोरच असला पाहिजे की प्रॉपर्टी कशी लिहायची, द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन. आता याचं एक्झाम्पल परत आपण बसचं एक्झाम्पल कंटिन्यू करू शकतो. बसचं एक्झाम्पल आपण इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट मध्ये पण सांगू शकतो, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ मोशन मध्ये पण सांगू शकतो आणि डायरेक्शनल इनर्शिया मध्ये पण आपण ते सांगू शकतो. याचं कसं, याचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर कसं, तर जेव्हा आपण बघा एखाद्या आपली बस, आपण आता ट्रॅव्हल करतोय. राईट, तर ट्रॅव्हल करत असताना आपण एखाद्या घाटामध्ये किंवा आपली बस एखाद्या टर्नवर आली, सपोज आपण असं कन्सिडर करू, या टर्नवर आपली बस आहे, अशी जाती. राईट, तर बस जेव्हा या डायरेक्शनला अशी किंवा कोणत्याही डायरेक्शनला जेव्हा टर्न होत असते, बघा आपण त्याच्या आउटवर्ड डायरेक्शनला आपण थोडासा झुकतो. का? तर आपल्या बॉडीची एक टेंडन्सी असते की आपण बस ज्या मोशन मध्ये चालली किंवा ज्या डायरेक्शन मध्ये जाते त्याच डायरेक्शन मध्ये आपली बॉडी पण रिॲक्ट करत असते. परंतु अचानक टर्न आला की काय होतं, ज्या डायरेक्शनला बस तिथे टर्न घेते किंवा जिथे वळते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपली बॉडी बाहेर झुकल्या जाते. म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल झालं, डायरेक्शनल इनर्शिया. आपल्या बॉडीची स्टेट ऑफ म्हणजे स्टेट कशी होती, तर आपण एका स्ट्रेट मोशन मध्ये किंवा स्ट्रेट लाईन मध्ये आपण चाललो होतो, परंतु टर्न आल्यामुळे काय झालं, बसने त्याची डायरेक्शन चेंज केली आणि त्याच्यामुळे आपण पण बघा थोडंसं आउटवर्ड डायरेक्शनला झुकल्या जातो. हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर डायरेक्शनल इनर्शिया. मग याची डिफाइन कसं करणार, तर द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन. त्या ऑब्जेक्टला डायरेक्शन चेंज म्हणजे त्या ऑब्जेक्टला डायरेक्शन चेंज करावं वाटत नाही असं आपण म्हणू शकतो की तो ज्या डायरेक्शन मध्ये चालला होता त्या डायरेक्शन मध्ये त्याला जायचं होतं. ठीक आहे, परंतु त्या बसची म्हणा किंवा एखाद्या ऑब्जेक्टने डायरेक्शन चेंज केल्यामुळे त्या ऑब्जेक्टला त्याची स्वतःची पण डायरेक्शन चेंज करायला लागती आणि ती जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं, मग डायरेक्शनल इनर्शिया. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण वेगवेगळ्या म्हणजे याचे कन्सेप्ट आहेत त्या वेगवेगळ्या एक्झाम्पलच्या माध्यमातून क्लिअर करतो. राईट, तर नेक्स्ट जो पॉइंट आहे, त्यांनी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सांगितली बघा आपल्या बुक मध्ये, टेन्शन. टेन्शन म्हणजे आपलं वाला टेन्शन नाहीये
बघा ही ऍक्टिव्हिटी आपण पहिले व्यवस्थित वाचून घेऊ. इथे त्यांनी इनर्शियाची एक प्रॉपर्टी सांगितली होती, ती पण आपण एकदा रीड करू. टेक अ पोस्ट कार्ड, बघा मी ड्रॉच करतो. एक ग्लास घेतला आपण, राईट. टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास. एक कार्ड घेतला आपण आणि ते काय केलं, ते कार्ड जे आहे ते एका ग्लासवर अशा प्रकारे आपण ते ठेवलं, राईट. आणि या कार्डवर आपण एक कॉइन ठेवला, राईट. आता कॉइन ठेवला, आता आपण काय केलं तर अचानक बरोबर हे कार्ड जर काढून घेतलं, बघा हा ग्लास आहे, या ग्लासवर वरती एक कार्ड ठेवलं आणि त्या कार्ड वरती एक कॉइन ठेवला आणि आपण काय केलं एकदम स्पीडने हे जर कार्ड जर बाहेर रिमूव्ह केलं तर कॉइन काय होईल, कॉइन या ग्लास मध्ये खाली पडेल. का तर या कॉइनची टेंडन्सी काय आहे तर तो रेस्ट मध्ये आहे. आपण भलेही या कार्डला जरी आपण मोशन दिला असेल, परंतु या कॉइनची टेंडन्सी काय होते की तो म्हणतोय की बाबा मी स्टेट ऑफ रेस्ट मध्ये आहे, मला रेस्ट मध्येच राहायचंय. म्हणून काय होतं तर तो रेस्ट मध्ये असल्यामुळे तो सरळ या ग्लास मध्ये पडतो. तीच ऍक्टिव्हिटी त्यांनी सांगितली. टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास, राईट. कीप 5 रुपी कॉइन ऑन इट. नाउ स्किलफुली पुश द कार्ड. ते कार्ड काय करा म्हणतात ते ओढा. द कॉइन स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास. म्हणजे तो कॉइन काय होईल तर तो सरळ खाली पडेल. म्हणजे ही जी प्रॉपर्टी किंवा हे एक्झाम्पल कशाचं झालं तर इनर्शिया, बरोबर. तर मग आपण आज काय काय डिस्कस केलं तर बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल. त्याला ऍडिशन, त्या बॅलन्स फोर्स मध्ये ऍडिशन केव्हा करायची, सबट्रॅक्शन केव्हा करायची. आणि त्याच्यानंतर आपण काय डिस्कस केलं तर इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय, त्याला डिफाइन कसं करायचं की द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. प्रत्येक ऑब्जेक्टची त्याच्या किंवा एक्झिस्टिंग स्टेट मध्ये राहण्याची जी इनहेरंट प्रॉपर्टी, त्या ऑब्जेक्ट मध्ये असणारी जी प्रॉपर्टी असते त्याला मग आपण नाव दिलं इनर्शिया. आणि त्याचे वेगवेगळे आपण टाइप आज डिस्कस केले. जो नेक्स्ट जो सेशन आहे किंवा नेक्स्ट जो पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करू. थँक्यू.